नमस्कार मित्रांनो, हा आमचा चॅनल एक महत्त्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो। या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो। जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राइब करावे लागेल, जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता। आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट म्हणजेच ई-नाम या महत्त्वाच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। ई-नाम म्हणजे काय, शेतकऱ्यांना त्याचे फायदे काय आहेत, त्यासाठी अर्ज कसा करायचा, ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रियेबद्दल माहिती, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ई-नाम म्हणजे काय, तर ई-नाम म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट हे भारत सरकारचे ऑनलाईन बाजारपेठ आहे, जे देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना APMC डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडते। यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे कृषी उत्पादन भारतातील कुठेही विक्रीसाठी पाठवता येते। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन थेट बाजारात विकण्याची संधी मिळते, ज्यामुळे मध्यस्थांची भूमिका कमी होते आणि उत्पादनाला योग्य भाव मिळतो। ई-नामचे काही प्रमुख फायदे पाहूया। 1. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या बाजारपेठेची माहिती मिळते। 2. तुम्ही मध्यस्थ दलालांशिवाय थेट व्यापाऱ्यांशी व्यवहार करू शकता। 3. तुम्ही तुमचे उत्पादन देशभरातील कोणत्याही बाजारात विक्रीसाठी पाठवू शकता। 4. ऑनलाईन लिलाव प्रणालीमुळे कोणत्याही आर्थिक शोषणाला वाव मिळत नाही। 5. कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळवण्यासाठी जलद आणि पारदर्शक लिलाव प्रक्रिया। 6. विक्री प्रक्रिया कमी खर्चात पूर्ण होते। 7. कृषी उत्पादनांचे ऑनलाईन व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह असतात। ई-नामची काही वैशिष्ट्ये पाहूया। भारतातील 1260हून अधिक APMC बाजारपेठा ई-नामला जोडल्या गेल्या आहेत। त्यात 400हून अधिक कृषी उत्पादनांचे ऑनलाईन व्यवहार उपलब्ध आहेत। यात शेतकऱ्यांसाठी एका क्लिकवर बाजारभावाची माहिती उपलब्ध आहे। व्यवहारातून मिळालेले पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जातील। आता आपण ई-नामसाठी अर्ज प्रक्रिया पाहूया। शेतकऱ्यांना ई-नामसाठी नोंदणी करावी लागते। ही नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया। सर्वप्रथम शेतकऱ्यांनी ई-नामच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी। अधिकृत वेबसाईट enam.gov.in ची लिंक आहे। अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर नोंदणी पर्याय निवडा आणि शेतकरी पर्याय निवडा। पुढे तुमचे नाव, पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, मोबाईल नंबर आणि ईमेल ID यांसारखी सर्व माहिती भरा। नंतर विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा। हे केल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन ID आणि पासवर्ड मिळेल। या लॉगिन ID आणि पासवर्डचा वापर करून तुम्ही कृषी उत्पादने विक्रीसाठी APMC मार्केटमधून व्यापार सुरू करू शकता। आता तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता। सर्वप्रथम जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती APMC कार्यालयात जा। कार्यालयात गेल्यानंतर अधिकाऱ्याकडून ई-नामसाठी आवश्यक असलेला अर्ज मिळवा। अर्ज घेतल्यानंतर त्यात विचारलेली सर्व माहिती भरा आणि अर्जासोबत विचारलेली सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयात जमा करा। अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकारी अर्जाची तपासणी करतील आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील। नोंदणीनंतर तुम्हाला ई-नाम ID दिला जाईल। या IDद्वारे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन विक्री करू शकता। नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, कृषी जमिनीचा 7/12 उतारा किंवा कृषी संबंधित कागदपत्रे, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, ईमेल ID। ई-नाम अंतर्गत अनुदान आणि फायदे कसे दिले जातात याची माहिती। शेतकऱ्यांना ई-नाम बाजाराशी जोडण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते। तसेच APMC बाजारपेठ सुधारण्यासाठी अनुदान दिले जाते। शेतकरी गट किंवा FPOला सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान मिळते। शेतकरी गटांना 75% अनुदानावर गोदाम आणि शीतगृह सुविधा पुरवल्या जातात। शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात माल वाहतूक करण्यासाठी सरकारी आर्थिक मदतीची तरतूद आहे। आता आपण लोकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पाहू। प्रश्न: ई-नामसाठी नोंदणी करण्यासाठी काही शुल्क आहे का? उत्तर: नाही, ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे। प्रश्न: ई-नाममध्ये कोणताही शेतकरी नोंदणी करू शकतो का? उत्तर: होय, परंतु त्याच्याकडे कृषी संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक आहे। प्रश्न: ई-नामवर नोंदणी केल्यानंतर किती दिवसात व्यवहार सुरू करता येतात? उत्तर: नोंदणीनंतर 3 ते 5 दिवसात तुमचे खाते उघडले जाते आणि तुम्ही विक्री करू शकता। प्रश्न: कृषी माल विक्रीसाठी ई-नाम पेमेंट प्रक्रिया किती दिवसात पूर्ण होते? उत्तर: साधारणपणे 24 ते 48 तासात रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होते। मित्रांनो, ई-नाम हे शेतकऱ्यांसाठी एक नवीन डिजिटल बाजारपेठ आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल चांगल्या दरात आणि पारदर्शकतेने विकण्यास मदत होते। केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। अत्यंत महत्त्वाची गोष्ट:
सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात. त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी. मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे, त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील. धन्यवाद.